न्यायाधीश परमेश्वर बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते म्हणजे जिवंत परमेश्वर, तुम्हाला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर प्रभू आजचा दिवस तू आनंदाचा प्रार्थनेचा दिलास त्याबद्दल तुझे आभार उपकार मानते. तुमच्या पवित्र नावाला धन्यवाद देते परमेश्वर. तुम्हाला उंचविते, तुम्हाला गौरविते प्रभू. मान सन्मान गौरव आदर महिमा स्तुती प्रशंसा तुम्हाला देते बाप्पा. तुमची तारीफ करतो परमेश्वर बाप्पा. जिवंत परमेश्वर बाप्पा, जे तुझ्या दासाला तू घेऊन आला परमेश्वरा, तुझे आभार उपकार मानते बाप्पा. तुझ्या दासाच्या मुखाद्वारे तू बोल प्रभू आमच्याशी. आजचं वचन आमच्या जीवनाकरता कार्यगत होऊ दे प्रभू. जिवंत परमेश्वर बाप्पा, खरोखर बाप्पा तुझं वचन सांगते जेथे दोघी किंवा तिघे तेथे मी हजर आहे. तुझी उपस्थिती ह्या घरामध्ये या जागेमध्ये असते बाप्पा. आजचं वचन प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू प्रकाशित कर परमेश्वर बाप्पा. खरोखर प्रभूजी तुला धन्यवाद देते, आभार मानते बाप्पा. आणि ह्या उपास काळामध्ये प्रभूजी खरोखर तू तुझ्या दासाला घेऊन आलास बाप्पा. ह्या उपासाच्या दिवशी परमेश्वर बाप्पा आम्हाला बाप्पा तुझं वचन ऐकण्यास आमचे आत्मिक डोळे उघड, आमचे आत्मिक कान उघड आणि आमच्या अंतःकरणाचा दरवाजा उघड बाप्पा. खरोखर बाप्पा वचन अंतःकरणाला स्पर्शित होऊ दे बाप्पा. बोल प्रभू तू वचनाद्वारे आमच्याशी बाप्पा. जिवंत परमेश्वर बाप्पा, खरोखर ज्या घर तू आम्हाला दिलेस आणि खरोखर त्या घरामध्ये बाप्पा या घरात तुझा आदर आणि सत्कार व्हावं प्रति वेळेस परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर या कुटुंबाने बाप्पा आम्ही सर्वांनी तुझं आगत आणि स्वागत करावं परमेश्वर. आणि खरोखर आम्हाला तुझ्यापासून दूर करू नको परमेश्वर बाप्पा. आमच्या भावी जीवनामध्ये प्रभू तू आमची सहायता कर, मदत कर बाप्पा. आणि प्रत्येक शारीरिक आत्मिक भौतिक आशीर्वाद तू आम्हाला दे परमेश्वर बाप्पा. सर्व शक्तिमान बाप्पा, या उपास काळामध्ये बाप्पा माझ्या कुटुंबात बाप्पा माझी सून, माझा मुलगा, मी उपास धरत असताना परमेश्वरा आम्हाला लागणारी शक्ती सामर्थ्य बल पुरव परमेश्वर बाप्पा. सर्व शक्तिमान पिता परमेश्वर बाप्पा, प्रत्येकाच्या मनातल्या अंतःकरणातल्या इच्छा तू पूर्ण कर. खरोखर जिवंत परमेश्वर बाप्पा, मी व माझे घराणे प्रभू येशूची सेवा करत बाप्पा. तर माझ्या घराण्याने बाप्पा जी तुझी सेवा करतात परमेश्वर बाप्पा, जे तुझा आदर करतात परमेश्वर, खरोखर तू त्यांचं जीवन तू आशीर्वादित करणार. सर्व शक्तिमान माझ्या जिवंत परमेश्वर बाप्पा, खरोखर मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचं मीठ आहे परमेश्वरा. आणि खरोखर आम्ही जी मिठाबरोबर आणि प्रकाशाबरोबर जी वाचा बांधली परमेश्वर बाप्पा, ती वाचा परमेश्वरा शेवटपर्यंत मी व माझे घराणे प्रभू येशूची सेवा करत ते शेवटपर्यंत माझ्या घराण्याने परमेश्वर बाप्पा, माझ्या नातवंडांनी, माझ्या पिढीनी बाप्पा खरोखर तुझी सेवा करावी परमेश्वर बाप्पा. आणि तू किती चांगला याचा अनुभव आम्हाला दिलास बाप्पा. आणि प्रत्येक कामात तू यश आणि बरकत दिलीस परमेश्वरा. तुला धन्यवाद देते बाप्पा, तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर या भक्तीची बाप्पा भक्ती तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर बाप्पा. आणि वचनाद्वारे बोल परमेश्वरा. जसं पास्टरांचं तू येणं आशीर्वादित केलं तसं जाणं देखील आशीर्वादित कर बाप्पा. आम्ही पास्टरांना बाप्पा आम्ही आत्मिक तू आशीर्वाद तर दिलेच बाप्पा, पण आम्ही देखील आमच्या मुखाने आशीर्वाद देतो त्यांना. चांगली तब्येत, त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्य आम्ही स्वीकारतो येशूच्या नावात बाप्पा. आणि खरोखर प्रभू येशू त्यांच्या कुटुंबावर तू आशीर्वाद दे परमेश्वर बाप्पा. आणि दिलास परमेश्वरा, पण आम्ही देखील आमच्या मुखाने म्हणतो की त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वाद दे बाप्पा. आणि बाप्पा त्यांचं येणं जाणं तू आशीर्वादित कर. धन्य तारणारा प्रभू येशू त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणतो आहे. आमेन. तसं करा ना त्या दिवशी तुम्ही नाही खाय त्यांच्याकडे असं साईडला होतं.
प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो. येस. की प्रभूने पुन्हा एकदा आपल्या दासाला आत्म्याच्या प्रेरणेने येस. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पाठवलेला आहे. येस. हालेलुया. कारण सेवकाचं अंतिम समयामध्ये कोणाच्याही परिवारात जाणं असंच होणार नाही आणि देवाचा आत्मा पण त्या सेवकांना विश्वासणाऱ्यांच्या घरी पाठवण्याची इच्छा ठेवेल ज्यांना प्रभूने आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. कारण ठरवणं देवाच्या हातात आहे आणि मग जर देवबाप ठरवतो तर देवबापाला सांगावं लागत नाही ठरवलेल्या गोष्टी कशा पार पाडून घ्यायच्या. देवाजवळ सर्व उपाय आहेत. यांनो, देवाने आम्हाला जर आपलं रक्ताचं मोल देऊन खरेदी केलेलं आहे ना, तर त्याला समजतं कोणत्या विश्वासणाऱ्याला, कोणत्या सेवकाला कशा प्रकारे सेवेसाठी उपयोगात आणायचं. सेविकांना पण आपल्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने कसं सेवेमध्ये उपयोगात आणायचं सर्व प्रभूला कळतं प्रियांनो. फक्त आम्ही प्रभूची भावना समजून घेणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचं काय आहे प्रियांनो, आमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो का? पवित्र आत्मा आमच्यामध्ये बोलणारा आहे का? पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देणारा आहे का? पवित्र आत्मा सर्व आमच्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारा आहे का? याची जाणीवपूर्वक ज्याला खात्री होईल तो विश्वासणारा, तो सेवक खात्रीने प्रभूच्या नावामध्ये शारीरिकरित्या, आत्मिकरित्या आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रियांनो, विश्वासणाऱ्याने शारीरिक आशीर्वादापेक्षा आत्मिक आशीर्वादाची जास्त अपेक्षा केली पाहिजे. आत्मिक आशीर्वादाकड या समयामध्ये तरी विश्वासणाऱ्यांचं, सेवकांचं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि हे आत्मिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याचं लक्ष पवित्र शास्त्राकडे असणं महत्वाचं आहे. जो पवित्र शास्त्राच्या विरहित आत्मिक धन जमा करण्याचा प्रयत्न करेल तो तेवढा यशस्वी होणार नाही जेवढा वाचन करून जो आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करेल तो जास्त आशीर्वादित होईल. पण जो शास्त्राविरहितही आशीर्वादित होण्याचा प्रयत्न करेल त्याला पण देवबाप त्याच्या श्रमाचं थोडं का होईना आशीर्वादाचं प्रतिफळ देईल. कारण त्यांनी श्रम घेतलेले, जरी बायबल वाचलं नाही पण त्यांनी प्रभूची इच्छा, प्रभूची योजना, प्रभूच्या कार्याची अपेक्षा आपल्या जीवनात केली. यामुळं त्याला शारीरिकरित्या आशीर्वाद तर मिळणारच पण आत्मिकही आशीर्वाद काही प्रमाणात मिळेल. पण जो शास्त्र वाचून त्याचं मनन करून त्याच्या विधीप्रमाणे चालण्याचा प्रतिदिवशी प्रयत्न करेल तो जास्त आशीर्वादित होईल. आणि यापेक्षा जास्त आशीर्वादित कोण आहे? आता बघा, आत्मिक आशीर्वादामध्ये पण आशीर्वादाच्या पायऱ्या ठेवल्यात प्रभूने 30 पट, 60 पट, 100 पट. आता याच्यापेक्षा जास्त आशीर्वादित कोण असणार आहे? जे वेळेचा दशमांश प्रभूला देतात. 24 तासाचा 2 घंटे 40 मिनिटाचा वेळ एका दिवसामध्ये जे पण विश्वासणारे, जे पण सेवक प्रभूला देतात ते खूप आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर इथपर्यंत बोलण्याची हिंमत ठेवतो प्रियांनो, ते कमीत कमी 98% तरी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये धनसंपत्ती साठवण्याचे
योग्य असं पात्र देवाच्या नजरेत असतील. आज बघा बहुसंख्य जण वेळेचा दाशमोन देव बाप्पाला देत नाहीत. प्रियांनो, फार थोडे प्रियजन असतील की ते वेळेचा दशमांश प्रभूला देत असतील. मग त्याच्या सेवक असतील, काही विश्वासणारे असतील. परंतु प्रियांनो, देव बाप्पाने आम्हाला सर्व गोष्टी आमच्या समोर सांगून ठेवलेल्या आहेत. आता त्या गोष्टीला अंमलात आणायचं किंवा अंमलात आणायचं नाही हे मात्र आमच्या हातात आहे. आणि याच्यापेक्षाही जास्त आशीर्वादित कोण आहेत माहिती प्रियांनो? बघा, याच्यापेक्षाही वेळेचा दशमांश देणाऱ्यापेक्षाही आणखी एक प्रतीचे विश्वासणारे देवाच्या नजरेमध्ये अधिक आशीर्वादित आहेत. ते कोण आहेत? जे दिवसातून कमीत कमी 8 घंटे किंवा 12 घंटे अशा तऱ्हेचा प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात ना प्रियजन. आजही असे काही विश्वासणारे, असे काही सेवक असतील जे आम्हाला माहिती नाही, परंतु प्रभूला ते माहित असेल. कारण प्रभू जर हे शब्द माझ्या मुखातून बाहेर काढीत आहे तर प्रभूच्या आत्म्याने असे प्रियजन पाहिलेले आहेत. आणि ते आजही प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेमध्ये एवढे घंट्याचा वेळ प्रभूला देत आहेत. ते 100 पैकी 100% आत्मिक आशीर्वादाने धनवान झालेले प्रियजन आहेत. बघा, 30%, 60% आणि 100% आत्मिक आशीर्वादित होणाऱ्या प्रियजनांचा पण वर्णन पवित्र आत्म्याने आपल्याला सांगितलंय. जो केवळ बायबल वाचून प्रतिदिवशी प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयास करतो तो 30% आहे आत्मिक आशीर्वाद. जो वेळेचा दशमांश देतो आणि सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याही गोष्टी करतो, तो कमीत कमी 98% आत्मिक जीवनामध्ये आशीर्वादित धनवान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वादित जे 7 घंटे 12 घंटे 24 तासामध्ये प्रार्थनेसाठी वेळ देतात असे प्रियजन 100 पैकी 100% आत्मिक आशीर्वादित झालेले आहेत. आणि जे अशा प्रकारे देवाला आपल्या जीवनामध्ये उंच करतात ना प्रियांनो, त्यांना देव बाप जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. तो आपला अभिवचन कधी विसरत नाही. संसार प्रपंचाच्या ज्या आवश्यक बाबी असतील त्या तर मिळतील त्यांना, पण सेवेमध्ये जाणे येण्यासाठी पण देव बाप त्यांना उत्तम प्रकारच्या साधनांची पुरवठा काही केल्याशिवाय राहणार नाही. बघा, काही सेवकांजवळ स्वतःच विमान आहे. जाणे येण्याचं 3 सीट म्हणा, 4 सीट म्हणा किंवा अधिक सीटाचं म्हणा, स्वतःच विमान आहे. आणि त्यांनी ते प्रवास करून देव बाप्पाची आज काही देवाचे दास सेवा करतात. प्रियांनो, ज्यांनी जसं देव बाप्पाला उंच केलं तसं त्यांना आशीर्वाद देव बाप्पांनी दिलाय. जो वेळेचा दशमांश देतात त्यांना 4 व्हीलर गाडीने सेवा करण्याची देव बाप्पांनी संधी प्रदान केलेली आहे. आणि जे बायबल वाचून देवाच्या भयामध्ये राहून देवाच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचा प्रयास करतात त्यांना 2 व्हीलर गाडी का होईना देव बाप्पांनी सेवेसाठी दिलेली आहे. प्रियांनो, देव बाप्पासाठी आम्ही जर काही केलं ना तर देव बाप आमचा ऋणी राहत नाही. शारीरिकरित्याही ऋणी राहत नाही ना आत्मिकरित्याही ऋणी राहत नाही. कारण शारीरिकरित्या आम्ही जे श्रम घेतो ना, श्रम, त्या श्रमाचा मोबदला आम्हाला वस्तूच्या स्वरूपात किंवा अन्य कशाच्या स्वरूपात देव बाप देतो. आणि जेव्हा सेवेमध्ये आम्ही प्रभूला उंच करतो तेव्हा आमचं आत्मिक धन प्रतिदिवशी वर जमा होत
होत राहतं प्रियांनो. आता तुमचंही आत्मिक धन वर जमा होतंय बर का. तुम्ही असं समजू नका अरे सेवक येतात म्हणून सेवकाचंच आत्मिक धन जमा होत असेल. तुम्ही जर बसले नाही प्रार्थनेला तर मी कोणाला संदेश सांगन? या भीतींना सांगता येईल का मला संदेश? या भीतींना उपदेश केला तर कळेल का की मी काय बोलत आहे यांना? म्हणून तुम्ही बसणारे सुद्धा त्यापेक्षा जास्त आशीर्वादित आहे. जितका सेवक आशीर्वादित नाही त्याच्या अधिक प्रमाणात तुम्ही आशीर्वादित आहात. कारण तुम्ही आहे म्हणून देवाच्या सेवकाला आत्म्याच्या प्रेरणेने बोलता येतंय. सेवकाजवळ सर्व आहे, आत्मा आहे, वचन आहे, सर्व आहे, पण ऐकणारे विश्वासणारेच नाही. काय उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणून प्रियांनो, देवाच्या सहभागितेमध्ये प्रत्येक पात्र हे देवाच्या नजरेमध्ये आशीर्वादाचं कारण असं आहे. मग तो सेवक पण तेवढा आहे आणि ऐकणारे त्यापेक्षाही अधिक आहे. म्हणून प्रियांनो, आज स्तोत्र संहिता यामधूनच मी वचन काढलेले आहेत आणि यातूनच आज आपण काही वचनांकड प्रकाश टाकणार आहोत. तर काढूया पहिलं वचन आपण. स्तोत्र संहिता 94 त्याचं 14वं वचन. 94:14. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. बघा आता पहिला शब्द आलाय, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. बघा आता याची दुसरी बाजू दाखव. 94:14 काढूया त्याच्यासाठी एक वचन, मग मी बोलतो त्यावर. प्रगटीकरण 22 अध्याय 18-19 वचन. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालीत त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. आता या वचनाप्रमाणे 18-19 22-18-19 हे जे आता वचन त्या बहिणींनी वाचलं, या वचनाप्रमाणे सध्या प्रभू आपल्या विश्वासणाऱ्यांबरोबर करतोय का? नाही. का नाही करत? या वचनाप्रमाणे देव बाप विश्वासणाऱ्यावर, सेवकांवर अशी प्रतिक्रिया का नाही करत? आणि ते प्रतिक्रिया करण्याचं केंद्रबिंदू वचन कोणतं आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. आज किती प्रियजन मानतात, किती सेवक मानतात? जे मानित आहेत ना प्रियांनो, ते देवाच्या नजरेमध्ये मायनस झालेले प्रियजन आहेत. म्हणजे ते वचनाला दोष न लावणाऱ्या प्रक्रियेचे प्रियजन आहेत. पण जे आजही प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाविषयी किंतु परंतु मध्ये आहे, वादविवादात आहेत, कुरकुरीत आहेत, त्या वचनाच्या विरोधात निरनिराळे कुभांड घेऊन विश्वासणाऱ्यांना या वचनाकडे येऊ देण्यासाठी अडखळणं उभे करतात. ते प्रियजन देवाच्या नजरेमध्ये प्लस प्रियजन आहेत. म्हणजे यांनी वचनाला न मानण्याचं ठरवलेले प्रियजन म्हणून प्लस मध्ये, जे मानित आहेत ते मायनस मध्ये आहे. म्हणजे त्यांच्यावर दोष नाही, पण प्लस वाल्यांवर दोष आहे.
ते जरी स्वतःला किती म्हणत असले आम्ही दोषी नाही, आमच्याकडून कुठला अन्याय प्रभूच्या विरोधात होत नाही, पण प्रभू डायरेक्टरित्या न्यायाच्या दिवशी त्यांना सांगणार आहे. पण या समयात इनडायरेक्टली सेवकांच्या मुखातून आपल्याला तो कळवित आहे. आज हे वचन मी सर्वत्र सांगत आहे, सर्वत्र या वचनाची मी घोषणा करत आहे. किती प्रियजनांनी या वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया या दासाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये दाखवली. काही जणांनी दाखवली उपस्थिती, त्यांनी आपल्या मुखाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये मला शब्द पण दिले, परंतु देव बाप्पाकडून मला रिप्लाय अजून आलेला नाही. मला देव बाप्पाकडून रिप्लाय आला पाहिजे, कारण मी देवाचा गुलाम आहे. माझ्यावर पण कुणी अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय मला काही करता येत नाही. जर मी त्या अधिकाऱ्याची परवानगी न घेता केलं तर अधिकाऱ्याला राग येईल, आणि तो आशीर्वाद जर त्या विश्वासणाऱ्यांना दिले नाही तर मी केलेला प्रभूच्या नावाने बाप्तिस्म्याचा काही अर्थ राहील का? आणि जर कालांतराने त्याच प्रियजनांवर वचनामुळे जर संकट आले आणि त्या विश्वासणाऱ्यांना जर ते संकट असहाय्य झाले तर ते मला दोष दिल्याशिवाय राहतील का? म्हणतील ना, माझ्या तोंडावर जरी नाही म्हणले पण इतरांना तर सांगतील ना, ते ब्रदर आमच्या घरी खूप प्रार्थनेला यायचे, फार वचन सुंदर सांगायचे, आम्हाला खूप आशीर्वादित आम्ही होऊ याचे त्यांनी वचनातून मला आश्वासन भरपूर दिले, पण कृतीतून आम्हाला बघा काय परिस्थिती आमची बाप्तिस्मे नंतर झाली. प्रियांनो, सेवकाने सर्व गोष्टीचा विचार करून डिसिजन घेतला पाहिजे, तर तो सेवक पण आशीर्वादित होतो. आणि जे आशीर्वादासाठी प्रभूकडे येऊ इच्छितात त्यांना पण देव बाप्पा आशीर्वादित करतो. म्हणून मी बायबल कॉलेजच्या काळामध्ये आम्हाला एक शिकवणारे ब्रदर होते. बघा, बायबल कॉलेजची आठवण आज देवबाप मला करून देत आहे. आणि त्या सेवकांनी आम्हाला सांगितलंच होतं, तुम्हाला आमची आठवण जर ध्यान देऊन तुम्ही आमचा संदेश प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने ऐकलेला असेल आणि त्याप्रमाणे करण्याचा आज ठराव जर केलेला असेल तर सेवेमध्ये देवबाप तुम्हाला त्याची आठवण देईल. कितीतरी वर्षानंतर देवबाप्पाने आज मला त्या सेवकाच्या शब्दाची आठवण होऊ दिलेली आहे. आणि ते सेवक आम्हाला काय म्हणाले होते? ते म्हणाले होते, सेवेमध्ये तुम्हीच अपराधी, सेवेमध्ये तुम्हीच वकील आणि सेवेमध्ये तुम्हीच जज. आम्ही म्हटलं, हे कस काय शक्य बाबा? एकच व्यक्ती 3 प्रकारामध्ये कस काय जाऊ शकतो? आरोपी पण, वकील पण आणि जज पण, एकच काय? हे कस काय शक्य आहे? आणि जे ब्रदरांनी आम्हाला हे सांगितलं होतं ते आम्हाला म्हणाले होते, सेवेमध्ये जेव्हा अशा परिस्थिती तुमच्या समोर येतील त्यावेळेला तुम्हाला आमच्या शब्दाची देवबाप आठवण करून देईल की निर्णय काय घ्यायचा, अधिकाऱ्याचं ऐकायचं का स्वतःच्या मनाने करायचं. त्यावेळेला तुम्हाला आमच्या शब्दाची जाणीव होईल. आमचा सर्वात मोठा न्यायाधीश आमचा प्रभू परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या आज्ञेशिवाय काहीच करता कामा नाही. प्रयत्न आम्ही जरूर करणारे आहोत, कारण प्रयत्न करतो म्हणून तर सेवक आहेत. प्रयत्न नाही तर मग आम्ही कुठले सेवक? प्रभू म्हणून आहेत का तुम्ही सेवक? काय सेवकपणाचं कार्य करतात मला सांगा. प्रियांनो, देवबाप फळाचा तहानेलेला भुकेलेला आहे. देव बाप्पाला फळं पाहिजे आहेत. बघा, वचन बघूया आपण यासाठी. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 16वं वचन.
16. हो. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. Yes, sir. त्याच्या इच्छेप्रमाणे असलं तर तो आम्हाला द्यायला तयार होईल, पण त्याच्या इच्छेविरुद्ध केलं तर देईल का तो आम्हाला काही? मुळीच नाही. किती प्रार्थना करा, रात्रंदिवस गुडघ्यावर राहा, पण आज्ञा पालन नाही केली, त्याच्या सांगण्याने जर कोणती कृती आम्ही केली नाही, आमच्या मनाने कृती केले तर आशीर्वाद येतील का? नाही. आज काही सेवक ना स्वतःच्या मनाच्या डिसिजनाने विश्वासणाऱ्यांना चालवित आहेत. प्रियांनो, कधीही स्वतःच्या डिसिजनाने आम्हाला चालवण्याचा देव बाप्पाने अधिकारच दिलेला नाही. आणखी एक वचन बघू आपण, पहिले करंथीकरांचं पत्र 6वा अध्याय 19वे वचन बघा. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहे त्याद्वारे देवाचे गौरव करा. काय म्हणतो देव बाप वचनात? 19. तुम्ही स्वतःचे मालक नाही. येस. जर देव आम्हाला म्हणतो तुम्ही स्वतःचे मालक नाही, मग बाप्तिस्माची डिसिजन घेणं, बाप्तिस्मा ही विधी सर्वात पवित्र विधी आहे देवाच्या नजरेत. ती इतकी साधारण विधी नाहीये प्रियांनो, अतिशय आशीर्वादाची विधी आहे. आणि या आशीर्वादाच्या विधीला देव बाप्पाची मान्यता असणं सर्वात प्रथम असलं पाहिजे. देवाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही सेवकाने कधी कोणाचे बाप्तिस्मे करू नये. मला पुष्कळ जण म्हणले, प्रियांनो, मी इतकं जीव तोडून प्रेषित 2:38 वचनाची सेवा करतोय, तर प्रभू मधले माझे श्रम माझ्या देव बाप्पाने व्यर्थ केलेले नाही. मी स्वतः माझ्या मुखाने सांगतो, कारण मला पाहणारा फक्त देव होता आणि ते प्रियजन आहेत ज्यांनी मला बाप्तिस्मा घेण्याविषयीचे शब्द सांगितले. पण त्या विश्वासणाऱ्यांना मी आजही बाप्तिस्मा दिलेला नाही. कदाचित ते हिरमुसल्यासारखे झाले पण असतील, सांगता येत नाही. कोणी कोणाची भावना व्यक्त करत नाही, आतल्या तळमळत असतील, हे मी समजू शकत नाही. पण मी मजबूर आहे, कारण माझा देव बाप मला प्रेरणा देत नाही, त्यामुळं मी त्यांना होय म्हटलं नाही. आज बघा, मला पखोडीला जायचं होतं. आज मी सकाळपासून पखोडीचं मनामध्ये ठरवित होतो. म्हणलं माझा देव बाप माझ्या बुद्धीप्रमाणे पखोडीच मला दाखवील. पण देव बाप्पाने 5 वाजता मला म्हटलं, पखोडीला नाही जायचं, तुला आज रेल्वे स्टेशनच्या मार्गाने कल्याण रोड कडे जायचंय. आणि मी तिकडच आलो, कारण देव बाप्पाचं वचन नेहमी आम्हाला शिकवतं. यशाया 55:8 मध्ये सांगितलंय, जे तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाही, आणि जे माझे मार्ग ते तुमचे मार्ग नाही. मी योजना वेगळी केली, पण देव बाप्पाने दाखवलं वेगळं. म्हणून प्रियांनो, बाप्तिस्मा विधी तर त्यापेक्षा कितीतरी महान विधी आहे. आणि त्या महान विधीला आमच्या स्वर्गीय बापाची परवानगी न घेता आम्ही विश्वासणाऱ्यांना जर बाप्तिस्मे दिले, तर ज्याच्या हातामध्ये आशीर्वाद आहे त्याने जर आशीर्वाद पाठवले नाही, तर काय बाप्तिस्मा देण्याचा अर्थ आहे का? आज काही सेवक म्हणतात देखील संदेशामध्ये, बरं का, तुम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणजे सर्व झालं तुमचं, असं नाही. त्यानंतर तुमचं खरं जीवन ख्रिस्तामधलं सुरू होतं. त्यानंतर तुम्ही प्रभूमध्ये कसे चालता
प्रभूला कसं उंचावता, आलेल्या संकटांचा सामना प्रभूच्या नावाने कसा करता, हे ख्रिस्ती जीवन तुम्हाला बाप्तिस्म्यानंतर अनुभवास मिळेल. पण ज्याची परवानगी न घेता बाप्तिस्मा एखाद्या विश्वासणाऱ्याने घेतला असेल आणि एखाद्या सेवकाने दिला असेल आणि एखाद्यावर जर संकट आले तर ते टिकते याची गॅरंटी नसती प्रियांनो. ते टिकणार नाही, कारण देवाने मान्यता दिलेली नाही त्या विधीला. देवाची मान्यता सर्वात महत्वाची मान्यता आहे आणि त्या मान्यतेने देव बाप्पाने सेवकाला सेवेसाठी तयार केलेला आहे. आज देव बाप्पाने जे मला ठिकाण दाखवलं त्या ठिकाणी मी आलो. माझी बुद्धी मला पकोडीला सांगत होती जा, नाही गेलो मी पकोडीला. मी जर पकोडीला गेलो असतो आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा जर आला नसता, माझ्या मुखातून बोलला नसतं, तर मी काय संदेश दिला असता. माझी बुद्धी किती वेळ बोलली असती वचनातून. अशी परिस्थिती झाली असती वचन एकीकडून माझे विचार एकीकडून. ऐकणारे म्हणले असते आम्ही वचनाचं ऐकतो, त्यांच्या मनच ऐकतो. ऐकणारे दुविधेत पडतात बरं का कधी कधी. वचनाप्रमाणे जर नसलं ना तर विश्वासणाऱ्यांचा गोंधळ होतो, पण विश्वासणारे बोलून दाखवित नाही. आणि इथं वचन काय आलंय, परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. आज वचनाचा काही विश्वासणारे काही सेवक इनडायरेक्टली त्याग करतात, तरी आमच्या प्रभूने त्या वचनाला दोष लावणाऱ्यांचा त्याग केलेला नाही. बघा आमचा प्रभू किती महान आहे. त्याला समजत नाही का कोण वचनाचा दोष लावतो कोण दोष लावित नाही. जे दोष लावणारे त्यांचा त्याग केला पाहिजे ना वचनाप्रमाणे प्रभूंनी. पण आमच्या प्रभूचं नाव जे कानवळू आहे ना, मंद क्रोध हे नाव आहे ना, आमचा देव कृतीने ते प्रगट करून दाखवतो. माझ्यामध्ये ती शांतता आहे. तो फक्त आपली कृपा आहे ना सैतानावर करत नाही. सैतानासाठी त्याने सर्व कृपा बंद करून टाकलेली आहे. आशीर्वादाचे दरवाजे सैतानासाठी क्लोज झालेले आहेत. तो कधीच त्या आशीर्वादामध्ये येणार नाही. जे आशीर्वाद देवाचा पुत्र या नात्याने जोपर्यंत स्वर्गामध्ये लुसिफर या नावाने प्रभू सोबत होता, ते आशीर्वाद त्याने सैतान नाव घेतल्यावर गमावले. आज बघा काही सेवक काही विश्वासणारे काही सेविका बोलतात बरं का, आजही बोलतात. आणि मी ऐकलंय म्हणून मी सांगतो. कारण मी ज्या गोष्टी ऐकल्या ना माझ्या कानाने आणि ज्या व्यक्तींना मी पाहिलं ते बोलताना, त्या व्यक्तीचं जरी मी नाव नाही ना सांगत, पण ती व्यक्ती देवबाप मला आठवण करून देतो. ते व्यक्ती आज बहुसंख्य जण म्हणतात, काय म्हणतात, बोलवलेले नरकात जाणार आहे. चांगले चांगले सेवक सुद्धा म्हणतात बोलवलेले नरकात जाणार आहे. अरे मग बोलवलेलं देव बाप्पांनी बोलवलंच कशाला? आणि बोलवलेलं काही डोकं नव्हतं का? त्याच्या डोक्यात काही बुद्धी नव्हती का? अरे हा मला नाशात टाकणार आहे, कशाला जाऊ याच्याकडे, कशाला याच्या नावावर विश्वास ठेवू? हा माझा जर स्वीकार करत नाही तर माझा याच्यावर विश्वास ठेवण्याचा काय अर्थ? एवढी तर बुद्धी डोक्यामध्ये आहे ना. देव बाप्पाने आदामाला एदेन बागेमध्येच बुद्धी दिली होती ना, काय करायचं काय नाही करायचं हे तू ठरव. आदामाने काय केलं आपल्याला माहिती आहे ना. यांनो बोलवलेले हा शब्द जर बायबल मध्ये दिलाय ना, तर बोलवलेले कोण आहेत नाही, प्रभू शिवाय कोणाला सांगता येणार नाही. आणि वचनाच्या पट्टीतून जर याचं उत्तर द्यायचं झालं ना वचनाप्रमाणे, तर त्याचं उत्तर हे आहे की हे पवित्र शास्त्र आम्हाला देव बाप्पाने दिलेलं आहे. याच्या मधल्या कोणत्याही शब्दाला कोणत्याही वचनाला आम्हाला दोष लावण्याचा अधिकार नाही. आणि जर आम्ही दोष लावतो तर समजून घ्यायचं मी कोण आहे.
दुसऱ्याच्या मुखातून ऐकण्यापेक्षा स्वतःच निर्णय घ्यायचा मी कोण आहे. दोष लावणाऱ्या व्यक्तीला कधी देवबाप म्हणन का तू निवडलेला आहे. पहिलंच वचन आपण बघितलं ना, देवबाप काय म्हणतो, याच्यात काही घालू नको, याच्यातून काही काढू नको. एखाद्याने जर वचन काढले तर विचार करावा त्या विश्वासणाऱ्याने की मी देवासमोर कसा आहे. आणि हे समजण्यासाठी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. पवित्र आत्मा असला तर बोलन त्यांच्याशी. पवित्र आत्मा नसल्यावर बुद्धी म्हणत नाही नाही तू प्रभूचा आहे, जाऊ दे, एखादं वचन नाही मानलं काय बिघडत नाही, अख्खं बायबल पाळतोस, एक वचन नाही पाळलं तुझं काय वाईट थोडी होणार आहे, तू डायरेक्ट स्वर्गात जाणार आहे. पण प्रभू म्हणतो नाही होणार जाणं. मोशेने साधी खाडकावर एक वेळेस काठी आपटायचा, त्याला अधिकार होता 2 वेळेस काठी आपटली त्याने खाडकावर, त्याला कानान देशात जाऊ दिलं नाही आमच्या प्रभूंनी. पण डोंगरावरून मोशेला कानान देश दाखवला प्रभूंनी. बघ दुधा मधाचा प्रवाह वाहणारा देश, आणि तिथली फळ झाड बघ, तिथली सुपीक जमीन बघ, बघ तिथं कसं वातावरण आहे, खायची रेलचेल आहे या ठिकाणी, पण तुझं जाणं मी तिथपर्यंत होऊ देणार नाही. मोशेच्या क्षुल्लक कारणाने मोशेला जर कनान देशात जाऊ दिलं नाही. आज विश्वासणारे देवाचे सेवक प्रेषित 2:38 वचनाचा खुलेआम इन्कार करतात. सांग त्यांच्यासाठी प्रभू काय करेल. फार सोपं चाललंय सर्वांना, सेवकांना तर अति सोपं चाललंय, आणि त्यांना अति सोपं चाललेलं वाटतंय म्हणून ते विश्वासणाऱ्यांना पण या मार्गाकडे आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहेत. या इकडे आमच्या सांगण्याप्रमाणे काय तुमचं वाईट होणार नाही, आमचं वाईट नाही झालं, तुमचे कशाबद्दल वाईट होईल. पण न्यायाच्या दिवशी प्रभू सांगेल त्यांना, आणि माझी आठवण तर अवश्य करून देईन. माझा दास न सांगता प्रार्थनेला तुमच्याकडे येत होता, पण माझा दास काही परिवारामध्ये माझ्या सांगण्याप्रमाणे बंद झाला. काही परिवारामध्ये माझ्या सेवकाने मी येईपर्यंत सेवा केली. त्यातले जे प्रियजन बायबलच्या वाचनाला दोष लावण्याचं सोडून देतील ते प्रियजन देवाच्या नजरेमध्ये गोल्डन प्रियजन ठरतील. म्हणजे प्रियजन म्हणते हे सेवक फार सुंदर वचनातून बोलतात, खूप सुंदर यांच्या मुखातून वचन येतं, आम्हाला यांची वचन सेवा खूप आवडती, पण वचनाकड त्यांनी लक्ष दिलं नाही, त्याप्रमाणे केलं नाही. त्या विश्वासणाऱ्यांचा स्वर्गामध्ये हमखास न्याय होणार आहे. आणि मला दाखवून न्याय होईल. प्रभू म्हणजे हाच येत होता ना पृथ्वीवर देहामध्ये, इथं आत्म्यामध्ये येतो, पण तिथं शरीराने येत होता ना. ऐकलं का तुम्ही देहामध्ये याचं? तिथं आत्मा खोटं नाही बोलायचं बरं का, आत्मा खरं बोलन. आत्मा म्हणून मी याला पृथ्वीवरच सांगत होतो, आतून हृदयातून ओरडायचो, हे जे काय ऐकतोस याच्यावर विश्वास ठेव, याप्रमाणे कर. पण हा बुद्धीच जास्त ऐकत होता आणि बुद्धीच्या विचाराने जास्त चालणं होतं याचं, म्हणून यांनी माझ्या आत्म्याचा कधी आवाज ऐकण्याची इच्छाच प्रगट केली नाही. आणि त्या समयामध्ये आत्मा पण आपल्या मनातलं मनोगत प्रभू समोर जे काय आहे ते व्यक्त करील. मग जो देहामध्ये असलेला असेल ना त्याला फार अनुताप होईल. अरे पृथ्वीवर ऐकलं असतं बरं झालं असतं. ते दास फार सुंदररित्या सांगायचे, फार कळवळ्याने बोलायचे, वचनाचे पुरावे दाखवून दाखवून आमच्याशी वचन सेवा करायचे, पण आम्ही इतकं लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. खालच्या चरणामध्ये काय म्हणतो तो आणखी, तो आपले वतन सोडून देणार नाही. आता वतन सोडून देणार नाही म्हणजे काय हे कळणं महत्वाचं आहे. वतन म्हणजे काय? वतन जर कळलं तर पुढचं कळलं, वतनच कळलं नाही तर पुढचं काय कळणार आहे. मग वतन म्हणजे काय माहिती का?
सांकेतिक भाषेमध्ये रूपकामध्ये प्रभू या ठिकाणी वतन हा शब्द त्यांनी ठेवलाय, परंतु त्याला शब्दशः या वतन या शब्दातून काय सांगायचंय माहितीये? विश्वासणाऱ्यांना देव बाप्पाला हे सांगायचं आहे, मी तुला कधीही माझ्यापासून दूर करणार नाही. माझी उपस्थिती तुझ्यामध्ये मी कायम ठेवीन. आणि ज्यांच्यामध्ये प्रभूची उपस्थिती आहे ते नरकामध्ये जातील का? पण आजचे सेवक सेविका ब्रदर बोलवलेला नवीच नरकाचा रस्ता दाखवितील. नरकात जाणार आहे तो ये, फक्त निवडलेले स्वर्गात जाणार आहे. देव बाप्पाने जेवढ्या जणांना आपल्या राज्यात घ्यायचं ठरवलंय ना, जेवढ्या जणांनी येशू ख्रिस्ताने जी प्रक्रिया केली आणि योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने जी पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे याची जी घोषणा योहानाने केली आणि ज्या प्रकारे योहानाने बाप्तिस्मे केले, दिलेत ना बायबल मध्ये, योहानाने बाप्तिस्मे कशी केले? का गुपित ठेवलंय? कोणता विश्वासणारा म्हणून का योहानाचा बाप्तिस्म कसा करत होता नाही माहिती आम्हाला. योहान बाप्तिस्म करायचं हे माहिती आहे आम्हाला, पण तो कसा करत होता हेच माहिती नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला माझा बाप्तिस्म कर. योहान म्हणला प्रभू तुम्ही पवित्र आत्मेने आलेले देवाचे पुत्र आहात, तुमचा बाप्तिस्म कसा करू? मी पापी लोकांचा पश्चातापासाठी बाप्तिस्म करतो. तुम्ही कुठलं पाप केलं म्हणून तुमचा बाप्तिस्म मी करू? योहानाला पण क्षणभर कळलं नाही की येशू ख्रिस्त त्याच्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी का आला. येशू ख्रिस्ताने का बाप्तिस्मा घेतला माहिती का प्रियांनो? मी मागील संदेशात सांगितलंय, एकदा सांगितलंय का दोनदा सांगितलं मला एवढं आठवत नाही, पण एक वेळेस का होईना मी सांगितलंय प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने. आमच्या येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला नसताना या जगामधले काही विद्वान विश्वासणारे ते कदाचित बोलले असते. काय बोलले असते? येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झालाय का? नाही ना, आम्ही पण बाप्तिस्मा घेत नाही, आम्ही विश्वास ठेवू, बाप्तिस्मा घेणार नाही. येशू ख्रिस्ताने जे नाही केलं ते आम्ही कशाला करायचं? म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणलं वचनातून बघू. आता याला जरा वचनातून तपासू. मत्ती शुभ वर्तमान 3रा अध्याय 14-15 वचन बघा बरं. परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. जेव्हा येशू ख्रिस्ताचा हा शब्द योहानाला कळला ना, सर्व धर्माचरण पूर्ण होण्यासाठी माझा बाप्तिस्मा तू कर. आणि जेव्हा योहानाला ते चित्र प्रभूंनी दाखवलं असेल आणि योहानाने ते चित्र पाहिलं असेल, अरे येशू बाप्तिस्मा घेतोय म्हणून भविष्यामध्ये अनेक विश्वासणारे बाप्तिस्मा घेण्यासाठी पुढे येणार आहेत. ते मला आज दिसत नाही, पण भविष्यामध्ये असं होणार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचा शब्द त्यांनी मान्य केला आणि येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा यार्देन नदीमध्ये योहानाने केला. इतकं सरळ रित्या बायबल मध्ये बाप्तिस्म्याविषयी देव बाप्पाने सांगितलेलं आहे. पण आजच्या भावी वर्तमान काळामध्ये चाललंय का सर्व ठिकाणी येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे? म्हणता येईल का येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे चाललंय? जो येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे करीत आहे ना,
ते येशू ख्रिस्ताचं वतन आहे. मग तो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणारा असो अथवा प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेणारा असो, ते देवाचे वतन आहे. पण त्यांचे राहण्याचे ठिकाण वेगळे आहे. ते देवाचे वतन जरूर आहेत, पण त्यांचे राहण्याचे ठिकाण वेगळे आहेत. कोणते ठिकाण आहेत बघूया बायबल मधून. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. तरी मंदिराच्या बाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. मंदिरा बाहेरचे अंगण सोड. ज्यांनी शब्दशः येशू ख्रिस्ताला नाव होतं ना, होतं का नव्हतं येशू ख्रिस्ताला नाव? बिगर नावाचं होतं का येशू ख्रिस्त? नाही, नावाचा होता ना येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताने जर यार्देन नदीमध्ये योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला तर बाप्तिस्मा घेणाऱ्याचं नाव काय होतं? येशू ख्रिस्त. म्हणून प्रेषित 2:38 वचनात आलंय ना, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. काय चुकीचं आहे का? पण अगोदर सांगितलं पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताकडे या, त्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. हे पुढचं विधान प्रभूने सांगितलंय. काही चुकीचं नाही प्रियनो. प्रेषित 2:38 वचन. पण या वचनाचा अपप्रचार कोणत्या विद्वानाने जगात आणला? तो विद्वान देवाच्या नजरेमध्ये गोल्डन व्यक्ती आहे. गोल्डन. तो साधारण व्यक्ती नाहीये ज्याने या वचनाचा अपप्रचार आणला. ओनली जीसस आहे, खोटा संदेश आहे, नरकात जाणार आहे, हे विश्वासणाऱ्यांच्या मुखामध्ये न सांगता आज आहे. त्यांना सांगायची गरजच पडत नाही. फक्त त्यांना माहिती मिळाली ना, प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर हे सेवा करणारे लगेच बोलून मोकळे होतात. विचार नाही करत की आम्ही कुणाला बोलत आहोत. हे त्यांना वाटतं या देहाला बोलू राहिले. अरे या देहाला थोडी तुम्ही बोलता. हा देह आज आहे उद्या नाही. आता दिसतोय काही क्षणात हा देह जगत नाही. तुम्ही जे बोलत आहात ना, जो तुमचं तारण करणार आहे त्याला तुम्ही बोलत आहात. हे आणि जेव्हा विश्वासणाऱ्यांना हे समजेल ना की ओनली जीसस खोटा संदेश त्या नरकात जाणारा हे आम्ही या आलेल्या सेवकाला नाही आमच्या तारणाऱ्याला म्हणतो, तेव्हा हा शब्द पूर्णपणे बंद होईल. जोपर्यंत हे समज त्यांच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत ते त्या वचनाला दोष देत राहतील. आम्ही का दोष देत नाही? मी तर दोष देणार होतो. तुम्हाला सांगितलं ना, माझ्यासारखं तर प्रेषित 2:38 वचनाची निंदा पूर्ण जगात कुणी केली नसेल. इतकं हिमतीने मी वाक्य बोलणार आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलतोय. जगामध्ये या वचनाचा विरोध करणाऱ्यामध्ये सर्वात टॉप लेवलचा विरोधक मी होतो या वचनाचा. म्हणून देव बाप्पांनी मला ही सेवा करायला पाठवलंय. जा ही सेवा कर, तर जगशील ना तर तू मरणार आहे. आता तुझं माझ्या नजरेमध्ये मरण देणं हीच प्रक्रिया आहे. पण तुझ्या रिक्वेस्टीमुळे मी तुला जगवितो. पण ही सेवा कर आता. म्हणून ही सेवा करायला येतोय. म्हणून बाप्तिस्मा करणं पण माझ्या प्रभूने मला आज्ञा दिली ना, लगेच बाप्तिस्मा. एक विश्वासणारा जरी असला ना तर त्याचा बाप्तिस्मा मी करीन. मी बघणार नाही किती प्रियजन. अरे एकच जण कष्ट करू प्रभू, एकच बाप्तिस्मा. बघूया एक वचन आपण याच्यासाठी. मत्तेकृष्ण वर्तमान 18वा अध्याय
14वं वचन. आता एक शब्द आला म्हणून दाखवितो हे वचन तुम्हाला. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. एक जरी तयार असलं ना, मी ती एकाला बाप्तिस्मामध्ये यायला तयार आहे. कारण माझ्या प्रभूची एकाचा नाश व्हावा ही इच्छा नाही ना, तर माझी पण इच्छा नाही की एक जण तयार आहे त्याचा नाश व्हावा म्हणून मी त्याचा बाप्तिस्मा करीन. जेवढे मला तयार सापडतील तेवढ्यांचे बाप्तिस्मे मी करणार आहे. आणि मी सध्या प्रार्थनेत आहे बरं का देव बाप्पा काही प्रियजन रेडी झाले, मुखाने बोलले ते माझ्याशी, आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आम्ही आमच्या स्वइच्छेने बाप्तिस्मा घेण्याची तयारी तुम्हाला सांगत आहोत. प्रभू तुझी मान्यता मला पाहिजे, तू मान्यता दे. मी बाप्तिस्मा करायला वेळ लावणार नाही. आमच्या जवळ सर्व साधन सामुग्री रेडी आहे. आम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही. सर्व व्यवस्था आमच्या देव बाप्पाने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त देवाची मान्यता पाहिजे. त्याला मान्यता देव बाप्पाने दिली ना, मी हरकत घेणारा देवाचा सेवक नाही, मी पायाजवळ पाहणारा सेवक नाही, मी देवाच्या इच्छेने सेवा करणारा सेवक आहे. त्यानं फक्त मला देव बाप्पाने सांगितलं पाहिजे. आणि तसे आमच्या जवळ आमचे देवाचे दास आमच्यासाठी देव बाप्पाने उपलब्ध पण करून ठेवलेले आहेत. विजय काकडे देवाचे सेवक रेडी आहेत बाप्तिस्मा देण्यासाठी. नुसता शब्द सांगायचा उशीर आहे, सर्व तयारी होणार. पण देव बाप सांगत नाही म्हणून मी त्यांना आतापर्यंत सांगितलं नाही. पण बाप्तिस्माची पूर्वकल्पना 3 वेळेस चर्च मध्ये मी साक्षीच्या रूपाने दिली. 3 ते 4 वेळेस दिली साक्षीच्या स्वरूपाने मी चर्च मध्ये. आता देवबाप ज्या वेळेला दाखवेल त्या वेळेला जेवढे रेडी होतील बाप्तिस्म्यासाठी प्रियजन, त्यांचे बाप्तिस्मे मी करणार. असं समजू नका मी इतकी सेवा घरोघरी गावोगावी जाऊन केली, मला एकही विश्वासणारा या वचनाप्रमाणे मिळाला नाही. अनेक जण तयार आहेत, काही जण त्याच्यात पडलेत, काही जण रेडी आहेत, पण सेवकाच्या दबावामुळं बाप्तिस्म्यासाठी होय म्हणत नाही. मला निरनिराळे अनुभव आहेत, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, माझ्या जवळ अनुभवाचा मी देवाचा सेवक आहे. जो फिरतो त्याच्याजवळ अनुभव असतात, जो घरोघरी जातो त्याच्याजवळ निरनिराळे अनुभव असतात. यानो फक्त माझ्या सेवेला मी देव बाप्पाला म्हटलंय 30% जरी तो आशीर्वाद दिला ना, तुझ्या नावाने मी सेवा केली हे मी मान्य करेन. पण जर या सेवेला 30% पण तू आशीर्वाद दिला नाही, तर मला तुला अधिकार आहे विचारायचा, मी कोणती सेवा करायला जातो तो मला सांग. तुला अंजिराचं झाड दिसलं हिरवगार, तू काय केलं प्रभू त्या झाडासाठी? काय केलं त्या झाडाला? तू शाप दिला. या पुढे तुला फळ न येऊ आणि ते सुकून गेलं. मी तुझ्या नावाने सेवा केली, माझी सेवा अशी आहे का? नाही. अशी सेवा मी केली का तुझी? प्रियांनो, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने येणाऱ्या सेवकाकडून आत्म्याची सेवा होते. तो बुद्धीची सेवा करायला जात नाही. बघा, पहिलंच वचन काढे, अजून 4 वचन बाकी आहेत. 4 वचनातून प्रभूला अजून बोलायचंय. पहिल्याच वचनात देवबाप एवढं बोलत आहे. आम्ही देवाचे वतन झालेले लोक आहोत. आणि जे देवाचे वतन झालेले लोक असतात ना,
ते कदापि नरकात जात नाही. पृथ्वीवर कुणी म्हटलं ना हे नरकात जाणार आहे, न्यायाच्या दिवशी प्रभू त्यांच्याकडून जाब विचारणार आहे. कसा बघा, वाचनातून दाखवतो तुम्हाला. मत्ती शुभ वर्तमान 12वा अध्याय 36वे वचन बघा, तिथं काय म्हणतोय प्रभू. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. हे हिशोब विचारला जाणार आहे बरं का. विश्वासणाऱ्याकडून विचारला जाणार आहे, सेविकाकडून विचारला जाणार आहे आणि सेवकाकडूनही विचारला जाणार आहे. कोणालाही यामध्ये सूट देव बाप्पाने दिलेली नाही. म्हणून ही जी वाचा आहे ना आमची, ही वाचा आम्ही त्याचप्रमाणे या वाचेचा उपयोग करावा ज्याप्रमाणे पवित्र आत्मा उपयोग करण्याची इच्छा ठेवतो. आमच्या बुद्धीने या वाचेचा कधी उपयोग करू नये. देवाचा आत्मा कधीच म्हणणार नाही माझे वतन झालेले प्रियजन मी नरकात टाकन. कधीच देव बाप्पाचा आत्मा असं बोलणार नाही. आज प्रेषित 2:38 वचनाचा विरोध चाललाय, तरी देव बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिलेत का नाही? कोण म्हणन का मला आशीर्वाद नाही दिले प्रभूंनी? प्रेषित 2:38 वचनाचा विरोध चाललाय, ते प्रियजन म्हणू शकतात का देव बाप्पाने मला आशीर्वाद नाही दिले? सेवक म्हणू शकतात का मला आशीर्वाद नाही दिले? म्हणून इथं लिहिलंय देव, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. आमचा देवबाप कधीच कोणाचा त्याग करत नाही. आणखी एक सबळ पुरावा दाखवतो. इब्रिकाराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन बघा, तिथं सबळ पुरावा. कितवा? 5वा 13वा अध्याय 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. काय म्हणतोय प्रभू? येस, मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. जर देव बाप्पाने हा शब्द आपल्या प्रियजनांसाठी ठेवलेला आहे, तो प्रभू त्या विश्वासणाऱ्यांना आपल्या वतनापासून दूर करील का? पण आज आम्ही संदेश कसे ऐकतो? प्रेषित 2:38 वचन म्हटलं की काही जणांचं बेभान होऊन जातात. त्यांचं चित्तमनच राहत नाही जागेवर. काही जणांचं इतके बेभान होऊन जातात आणि मग ते बेभानपणामध्ये काय बोलून जातात त्यांना पण कधी कधी समजत नसेल की मी काय बोलू राहिलो. म्हणून देवाचं वचन आलं, तू जो व्यर्थ शब्द बोलशील त्याचा न्यायाच्या दिवशी हिशोब घेतला जाईल. म्हणून बोलताना ना सावधानीने बोला. पूर्ण माहिती असली जरूर बोला, माहिती नसली ना व्यर्थ बोलून अपराधी देवाचे बनवू नका. कुणी तुम्हाला फोर्स जरी केलं ना, हे बोलणं काही तुम्हाला होणार नाही तरी बोलू नका. तुमची शांतता तुमचा आशीर्वाद आहे. तुमचं बोलणं तुमचा न्याय ठरल. लक्षात ठेवा हे वाक्य. प्रियांनो, एवढे एका वचनातून देवबाप किती वेळ बोलत आहे. अजूनही देवबापाला सांगायचंय, माझं दुसऱ्या वचनाकडे जाण्याची तयारी, पण आत्मा म्हणतोय अजून मला सांगायचंय थोडस. प्रियांनो, कधीही वचनाला दोष लावणारे प्रियजन देवाच्या नजरेमध्ये तुम्ही होऊ नका.
आणि कोणी जर तुम्हाला देवाच्या वचनाचं दोषी करणारा येत असेल ना, त्यांना वचनाप्रमाणे सांगितलंय वचनात, एकदा दोनदा त्यांना बोध करा. 2 वेळेस बोध करण्यात त्यांनी ऐकलं, ठीक आहे, तिसऱ्यांदा वर्ज्य करून टाका. त्याचा पुरावा दाखवतो, बघूया बायबल मधून. आता वर्ज्य करा शब्द सांगितला ना, याचा पुरावा 1 कोरिन्थीकरांचं पत्र 7वा अध्याय 23वे वचन. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम नाही. बंधुजन व जास्त बस तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. Yes. माणसाचे गुलाम होऊ नका. जर तुम्हाला कोणी गुलाम करण्यासाठी तुमच्याकडे येत असेल, त्यावेळेला या वचनाची आठवण ठेवा मनामध्ये, की मला देवाचं ऐकणं महत्वाचं आहे का मनुष्याचं ऐकणं महत्वाचं आहे. मला मनुष्य स्वर्गात नेणार आहे का मला येशू ख्रिस्त स्वर्गात नेणार आहे. या गोष्टीचा जरूर विचार करा आणि मग डिसिजन घ्या. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल ना, पवित्र आत्मा कधीच तुम्हाला गलत निर्णय घेण्याची परवानगी देणार नाही. पण जर पवित्र आत्मेचा सहभाग तुमच्यामध्ये नसेल ना, बिनधास्त तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता. अहो, ते इतकं धाडसाने सांगते, या वचनाचा विरोध नाही केला काय होणार नाही, उलट तुम्ही आशीर्वादित होता, तुम्ही स्वर्गात जाणारे प्रियजन देवाच्या नजरेत बांधता. वचनाला दोष लावून स्वर्गात जाणारे प्रियजन होताल तुम्ही. देवाच्या वचनाने कुठेही अशी मान्यता दिलेली नाही, माझ्या वचनाला दोष लावा आणि स्वर्गात चला, असं वचनच दिलं नाही बायबल मध्ये. दाखवावं कोणत्याही विश्वासणाऱ्याने की असं वचन दिलंय, तुम्ही वचनाला दोष लावलं तरी तुम्ही स्वर्गात जाणार. दाखवा शब्द. 7:23 कोरिन्थीकरांचं पत्र 1. असा शब्द बायबल मध्ये दिलाय, वचनाला दोष लावला ना तुम्हाला स्वर्गात यायला प्रतिबंध आहे. म्हणून स्वर्गाच्या दरवाज्यावर पेत्र उभा आहे. पेत्र असाच उभा नाही केला प्रभूने स्वर्गाच्या दरवाज्यावर. आणि पेत्रालाच का उभं केलं? मागच्या संदेशात मी सांगितलं, बाकीच्या शिष्यांना 11 शिष्यांना का नाही ठेवलं? योहान हा येशू ख्रिस्ताचा सर्वात आवडता शिष्य होता, त्या योहानाला स्वर्गाच्या दरवाज्यावर का उभं केलं नाही? कारण योहानाने प्रेषित 2:38 वचनाची घोषणा केली नाही. पेत्राने प्रेषित 2:38 वचनाची घोषणा केली. म्हणून पेत्राचा अधिकार आहे स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा राहण्याचा. आणि जो पण विश्वासणारा येईल, पेत्र त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पेत्राला समजलं यांनी स्वीकार केला किंवा नाही. स्वीकार केलेल्याची पाठ थोपटून त्याला वेलकम करून आत पाठवी. पण ज्याने ऐकलं नाही ना, थांबा जरा इथं, थांबा, लय घाई नका करू, आत यायची, बाहेर थांबा थोडा वेळ, प्रभू येईल, प्रभूने सांगितल्यावर आत घेईल तुम्हाला. तिथं मनमानीने आत घुसता येणार नाही. पेत्राच्या सांगण्याशिवाय कुणालाच आत येता येणार नाही स्वर्गामध्ये. उगाच उभा नाही केला त्याला पेत्राच्या स्वर्गाच्या दरवाज्यावर. आणि अधिकार दिलाय, वर जे बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईल, आणि पृथ्वीवर जे बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. काही जणांना हा अर्थ समजा नाही प्रभूचा. काय अर्थ आहे प्रभूच्या या वचनाचा? आणि सांगतो हो आम्हाला माहिती ना, पेत्राला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. कशाला दिल्या? येशू ख्रिस्ताच्या खिशात जड होती काय स्वर्गाच्या राज्याची किल्ली? म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, मला लय जड होऊ राहिली पेत्र भाऊ, ही चावी तुझ्या जवळ राहू दे, जरा सांभाळ या चावीला, मला सांभाळता येत नाही, हरवून जाईल माझ्याकडून ही चावी. अशा अनुषंगाने दिली काय पेत्राकडे चावी? येशू ख्रिस्ताने पण ही चावी आपल्या जवळ ठेवली. कोणती ठेवली? पाहूया वचनातून. प्रगटीकरण 1 अध्याय 18वं वचन. ही चावी येशू ख्रिस्ताजवळ आहे.
18. हा, पहिला अध्याय 18 वचन. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. कोणती चावी? येशू ख्रिस्ताजवळ अधोलोकाची, मरणाची ना अधोलोकाची चावी. सांगा आता, येशू ख्रिस्ताकडे मरणाची ना अधोलोकाची चावी का ठेवली? सगळेजण म्हणतात येशू ख्रिस्त स्वर्गात घेणार आहे, येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. मग जो स्वर्गामध्ये आहे त्याला मरणाची ना अधोलोकाची चावी आपल्या जवळ ठेवण्याचं कारण काय? कशासाठी ठेवली ही चावी? काही विश्वासणारे, काही सेविका, काही सेवक या वचनाचा आधार घेऊन बोलतात बरं का विश्वासणाऱ्यांशी. मी कानाने ऐकलंय काही जणांचं, मी स्वतः ऐकलंय, मी ऐकलंय स्वतः. मी कोणाच्या सांगण्याने कधीच बोलत नाही आणि पवित्र आत्मा मला कधी तशी अनुमती पण देत नाही. जे मी अनुभवलंय तेच पवित्र आत्मा माझ्या मुखातून प्रगट करतो. काही जण म्हणले बघा येशू ख्रिस्ताकडे कोणती चावी आहे? कोणती चावी आहे? मरणाची ना अधोलोकाची. जे बोलावलेलं आहे तो या चावीप्रमाणे जाणार आहे. आमचा येशू ख्रिस्त इतका कठोर नाही. ही चावी कशासाठी आहे माहितीये का? येशू ख्रिस्ताजवळ कशासाठी आहे माहितीये? वचनातून बघू याला आपण. प्रगटीकरण 20 अध्याय 15 वचन. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. त्यांच्यासाठी ही चावी सुरक्षितपणे आपल्या हातात ठेवली. 15. आणखी एक पुरावा बघू. 20-15. याला आणखी एक साक्षीदार आहे. रोमकरस पत्र याचा लहान भाऊ बघू. आता मोठा भाऊ बघितला, आता लहान भाऊ बघू. पहिला अध्याय 28 वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. अनुचित कर्म करण्यासाठी विपरीत मनाच्या स्वाधीन केलं. विपरीत मनाच्या स्वाधीन कोण जातो? जो ऐकत नाही, जो स्वीकारत तो जातो ना. जो ऐकतो तो जाईल का विपरीत मनाच्या स्वाधीन? नाही. जे विपरीत मनाच्या स्वाधीन झालेले त्यांनी स्वर्गाच्या दरवाज्यावर किंवा स्वर्गाच्या अंगणामध्ये पाय ठेवू नये म्हणून ती चावी येशू ख्रिस्ताने आपल्या जवळ ठेवली. जे कोणी ते पाहून म्हणते अरे इकडं चांगलं दिसतं, चला इकडे जाऊ, पण येशू ख्रिस्त उभा आहे माझ्याजवळ, चावी बघा कोणती आहे. तुम्हाला या चावीप्रमाणे इकडे येता येणार नाही, कारण तुम्ही पृथ्वीवर ऐकलं नाही. पण आजचे काही सेवक सेविका ब्रदर बोलवलेला हीच रस्ता दाखवू राहिले. कोणत्याही देवाची सेवा करणाऱ्या विश्वासणारा खिन्न होईल, दुःखी होईल, त्याच्या भावनेला ठेस पोहोचेल असे शब्द कधी मुखातून काढू नये. पवित्र आत्मा कधीच असे शब्द विश्वासणाऱ्यांना कळवणार नाही. हा त्याला जर त्याच्या समयामध्ये योग्य समजण्यासाठी जर सांगायचं असेल तो भाग वेगळा. देवाचा आत्मा ना विश्वासणाऱ्यांना आनंदी करण्यासाठी संदेश देतो. देवाचा आत्मा विश्वासणाऱ्यांना दुःखी करण्यासाठी कधीच संदेश देत नाही, हे लक्षात ठेवा. आज निरनिराळ्या प्रकारचे संदेश चाललेत. कपटाचे चाललेत, द्वेषाचे चाललेत,
न जाणे आणखी कशाचे चाललेत मला सांगता येणार नाही. मला 2 शब्द प्रभूने दिले, 2 शब्द मी बोललो. देवाचा आत्मा कधी कपटाचा संदेश देत नाही बरं का. हा देवाचा आत्मा एक संदेश देतो बरं का. बघूया जरा वाचनातून. एक संदेश देतो बरं का देवाचा आत्मा, वचनासहित दाखवतो. 2 कोरिंथीकराचं पत्र, सॉरी 2 तिमोथेय 3रा अध्याय 16वं वचन. दुसरे तिमोथेय 3रा अध्याय 16वं वचन. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कुणी नव्हता. सर्वांनी मला सोडले होते. याबद्दल त्याचा हिशोब घेण्यात नाही येऊ. कोणतं काढलं पत्र? पहिले का दुसरे? 2 तिमोथेय 4था अध्याय 3रा अध्याय 3रा अध्याय वचन किती? 16. परमेश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. अशा प्रकारे देवाचा आत्मा एखाद्या विश्वासणाऱ्याला सुधरवण्यासाठी बोलतो बरं का. पण तो बोलण्याचा प्रकार वेगळा असतो. तो प्रकार या प्रकारासारखा नसतो. कपटी, द्वेषी या प्रकारासारखा तो प्रकार नसतो. ती भाषा वेगळीच असती आणि ऐकणाऱ्याला ती भाषा कळती पण. परत वाचत आहे ते वचन. परमेश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. उपयोगी आहे म्हणजे देवाने याला मान्यता दिलेली आहे. ज्या गोष्टीला देव बाप मान्यता देतो ना त्या गोष्टीला कुणी इन्कार करू नये. बोलणाऱ्याने इन्कार करू नये, ऐकणाऱ्याने इन्कार करू नये. आणि जर बोलणारा आणि ऐकणारा इन्कार करेल ना, न्यायाच्या दिवसात विचारणा केली जाईल या वचनाप्रमाणे. माझी इच्छा काय होती, तुम्ही केली काही इच्छा पूर्ण नाही केली. का नाही केली? कोणाचं दडपण होतं, कोणाचा दबाव होता म्हणून केली नाही इच्छा. माझी तर परवानगी होती, मी उपयोगाचं आहे म्हणून सांगितलं होतं, तरी तुम्ही केलं नाही. का नाही केलं? प्रियांनो, देव बाप आर्य पार भाषा बोलतो. देव बाप दबावाचा शब्द, दबावाखाली कधीच शब्द बोलत नाही. आत्म्याला सर्व गोष्टीची आजादी आहे. म्हणून योहानाचा 3रा अध्याय आणि 23-24 वचन सांगितलंय, जेथे देवाचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. आणि 24व्या वचनात काय म्हटलंय? काढूया आपण ते वचन. योहान वर्तमान 4था अध्याय 24वं वचन वाचा. त्याच्या उपासकांनी असा काहीतरी शब्द आहे बघा. कितवा? 4था अध्याय 24वं वचन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. कशी केली पाहिजे? खरेपणाने, आत्म्याने. जो खरेपणाने आत्म्याने सेवा करत नाही मग तो कोणाची सेवा करतोय किंवा कोणाची सेवा करायला आलाय? तो ज्याला आत्मा चालवितो ना त्या सेवकाला आत्मा कंट्रोल मध्ये ठेवतो. तो आत्मा म्हणत नाही माझ्या कंट्रोलच्या बाहेर जाय, तू माझ्या कंट्रोल मध्ये राह, मी जे सांगेन तेच बोल. आपल्या मनाचं काय बोलायचं तुला अधिकार नाही. मला जे माझ्या विश्वासणाऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी उपयोगी आहे तेवढेच बोल. तू माझ्या विश्वासणाऱ्याला खिन्न करण्याचा, निराश करण्याचा, त्याच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचा तुला कुठलाच अधिकार नाही. आणि जो कोणी या अधिकाराप्रमाणे चलत नाही ना तो प्रभूची सेवा करू शकत नाही. प्रभू कुठून सुटून कोणाला सेवेला पाठवित नाही. तावून सलाखून सेवकाची तो पाठताळणी करतो तेव्हा तो सेवकाला म्हणतो जा सेवेला. तिथं तुझ्याकडून मी काय करायचं तू तिथं गेल्यावर तुला समजन.
बघा 5 वचन काढलेत, दुपारी 5 वचन रेडी केलेत, पहिल्याच वचनातून बोलतोय. किती वेळाचा संदेश झाला मला माहिती नाही. अजून दुसऱ्या वचनाकडे देवाचा आत्मा आला नाही. येईन का मला बुद्धीने एवढं सांगता? नाही. माझी बुद्धी इतकी तरबेज आहे नाही. एका वचनाला घेऊन इतक्या वेळ वचनातून बोलणं, आणि ते पण जसं पवित्र आत्म्याला योग्य वाटतंय सविस्तररित्या त्याप्रमाणेच तुमच्या समोर वचन देवबाप देतोय. विषयाच्या बाहेर देवबाप गेलेला नाही. काय म्हटलंय देवबापाने वचनात? कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. 99 मेंढर बाजूला ठेवून आमचा प्रभू एकाला शोधायला गेला का नाही? आमचा प्रभू म्हणू शकत होता ना 99 मोठी का एक मोठा? म्हणू शकत होता का नव्हता? 99 मोठे का एक मोठा आहे? 99 ला बाजूला ठेवलं, मला इथंच गपचूप बसा, कुठं जाऊ नका, या जागेतून हलू नका, मी येईपर्यंत इथं तुम्ही थांबले पाहिजे, मी जातो जरा. एक मेंढरू हरवले, त्याला शोधून घेऊन येतो. आणि ते जेव्हा शोधून घेऊन आला, आनंदाने प्रभू आला. खिन्न अंतकरणाने नाही आला आमचा प्रभू, जल्लोष आनंद करीत आला. हरवलेलं मेंढरू सापडलं म्हणून त्याच्या हृदयाला प्रसन्नता झाली. सांगा पृथ्वीवर आज एखादा विश्वासणारा प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर या वचनाचा स्वीकार करतो, देव बाप्पाला किती आनंद होईल. आज काय चाललंय या वचनाच्या विरोधात? विशेष करून सेवकांच्या माध्यमातून काय चाललंय? आहे ना तुमच्या समोर उदाहरण. देवाच्या दरबारात दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच आहे. तिथं दुधाला पाणी, पाण्याला दूध कधीच देवबाप म्हणणार नाही. आणि देवबाप ज्या सेवकाला पाठवतो ना, असे डरपोक सेवकांना नाही पाठवितो. अरे बोलू का नको, बोललो तू मग माझं काय होईल? अरे जे होईल ते होईल. 9 शिष्य मरायला घाबरले नाही. हसत हसत प्रभूसाठी त्यांनी प्राण दिला. सर्वात वाईटरित्या पेत्र याने प्रभूसाठी आपला प्राण अर्पण केला. प्रभूला असे सेवक हवेत. डरपोक सेवकांचं काही प्रभूला घेणं देणं नाही. डरपोक सेवकांना देवबाप ओळखीत पण नाही की तू कोण आहेस. बघा एक वचन बघू, मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय 23वे वचन बघा. पण तुझा डोळा सदोष असला तर. नाही 7वा अध्याय 23वे वचन. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या इच्छेप्रमाणे सेवा न करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. मी नाही ओळखीत तुम्हाला कोण आहे. देवाच्या वचनाचा एका वचनाचा अर्थ एका शब्दासाठी नाही. देवाच्या एका वचनातून देवबाप 1,00,000 वेळेस बोलण्याचं सामर्थ्य ठेवतो. पण त्याला आवश्यक वाटलं तर ठेवतो तो. त्याला आवश्यक नाही वाटलं तो नाही सांगत. मग आज बघा काही जण म्हणतात, अहो एका वचनातून संदेश दिला, आता परत कस काय त्याच वचनातून संदेश देऊ? दिलं त्या वचनातून संदेश, आता परत कस काय संदेश देता येईल? ही माणसाची परिकल्पना आहे. देवाची नाही अशी परिकल्पना. देवाला वाटलं ना तर देवबाप अनेक वेळेस त्याच वचनातून आपल्या विश्वासणाऱ्याला निरनिराळ्या माध्यमातून बोलन. देवाला ना कधीही साधारण समजू नये. आम्ही आमच्यासारखा देव नाही. जेव्हा आम्ही देवाला आमच्याप्रमाणे तुलना करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा विश्वासणाऱ्याच्या मुखातून, सेवकाच्या मुखातून शब्द, अहो या वचनातून बोललो, आता कसं काय बोलू परत? हे आमचे विचार ठरतात, देवाचे विचार नाही ठरत. बघा माझ्या संदेशामध्ये देवाचा आत्मा वारंवार जे वचन मी तुम्हाला दाखवले
तेच वचन कधी कधी संदेशाच्या Yes. माध्यमातून, येतात ना. कधी संदेशाचे साक्षीदार म्हणून ते वचन प्रभू येतात. दाखवित आहे. प्रभूची योजना. येस प्रभूला जसं आपल्या वचनाला उपयोगात आणायचं तसं तो माझ्या मुखातून Yes. प्रगट करतोय. सेवकाने फक्त देवाची इच्छा समजणं महत्वाचं आहे. देवाची इच्छा काय आहे, मग देव त्याला सांगन माझी इच्छा काय. देवाच्या सेवकाने कधीही आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. जो आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करील त्याला देव सफल होऊ देणार नाही. तो किती सफल होण्याचा प्रयत्न करील देव त्याला सफलच होऊ देणार नाही. अहो, ज्या गोष्टीला देव बाप प्रतिबंध करतो त्या प्रतिबंधाला कोण मोडून पुढे जाईल? सैतान जाऊ शकत नाही. अरण्यात येशू म्हणला निघून जा माझ्या पुढून, लगेच सैतान गेला निघून. सैतान म्हणला नाही मला चौथा प्रश्न करायचा, 3 प्रश्नाने माझं नाही भागलं, आणखी एक प्रश्न करतो मग जातो निघून. येशू म्हणला निघून जा माझ्या पुढून, लगेच गेला सैतान निघून. काहीच उत्तर दिलं नाही सैतानाने. इतका पावर येशू ख्रिस्ताजवळ वधस्तंभावर जाण्या अगोदर होता आणि विजय झाल्यावर किती पावर आला असेल येशू ख्रिस्ताकडे. आमचा येशू ख्रिस्त पहिल्यापासूनच पॉवरफुल होता, पण त्याला कृतीने आपला पावर सैतानाला दाखवायचा होता आणि जे त्याच्याकडे येणार आहेत त्यांना पण समजण्यासाठी या सर्व प्रक्रिया आमच्या प्रभूने आमच्या पापासाठी सहन केल्या. आता एकुलता एक आमचा सर्वात प्रिय पुत्र, परमेश्वराचा पुत्र, का परमेश्वराने पाठवला त्याला? आमच्या पापासाठी पाठवला. सैतान जे म्हणत होता ना मनुष्य मात्रांना स्वर्गात येण्याचा दरवाजा बंद झालाय, आमचा येशू ख्रिस्ताने तो दरवाजा उघडा केलाय. आज म्हणतात ना तुम्ही मी स्वर्गाचा आहे, अजून प्रभू आलेला नाही पण म्हणतात ना अधिकाराने आमचा प्रभू केव्हा पण येऊ द्या आम्ही प्रभू बरोबर जाणार आहे, म्हणतात का नाही? हे जर विधान तुम्ही बोलत आहात ना, या विधानाप्रमाणे तयार व्हा म्हणून सेवक तुमच्याकडे येत आहे आत्म्याच्या प्रेरणेने. सेवक असाच प्रभूने पाठवी तुमच्याकडे. तुम्ही ज्या अधिकाराने म्हणतात ना मी स्वर्गाचा आहे, मी स्वर्गात जाणार आहे, खरंच तू स्वर्गात जाणार आहे की इथं तपासून घे, तपासणी करून घे, खरंच तू स्वर्गात जाणार आहे का? वचनाप्रमाणे जर असलं तर निश्चित जाशील. जर वचनाला तू अडखळलेला असशील तर तुझं जाण्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचं तुला उत्तर होय द्यायचं का नाही द्यायचं इथं ठरव. वर गेल्यावर न्याय होणार आहे. धन्य ते प्रियजन आहेत प्रियांनो, ज्यांची भेट घ्यायला देव बाप्पाचा आत्मा त्यांच्या परिवारात येतो आणि त्याचा साक्षीदार सेवक आहे. प्रभू आत्म्याने येतो, मी शरीराने येतो. सेवकाचं महत्व आज काही विश्वासणाऱ्यांना काहीच वाटून नाही राहिलं. काय नाही सेवक येतो, हे यांना हेच काम दिलंय देव बाप्पाने, घरोघरी जायचं आणि प्रार्थना करायचं. खट्टेवारी काही जण बोलतात असं, स्वतः मी ऐकलंय स्वतः कानाने, आणि माझ्या समोर बोलले, माझ्या मागे नाही बोलले. ज्यांना महत्व राहत नाही ना त्यांना समजत नाही सेवकाचं महत्व. ज्यांना महत्व कळतं ना ते आदर सत्कार करतात. त्यांना कळतं यांचा आदर सत्कार म्हणजे देव बाप्पाचा आदर सत्कार आहे. ज्यांनी प्रभूसाठी काही केलंय ना, प्रभू त्याचं प्रतिफळ त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. इथं तर मिळणारच मिळणार, पण वरती तर बक्षीस आहे. काय बक्षीस आहे वर? आहे का माहिती? काही कोणतं बक्षीस आहे वर? सांगितलंय तुम्हाला मी. सार्वकालिक जीवनात काढूया बायबल मधून तुम्हाला बक्षीस दाखवतो. प्रकटीकरण
3रा अध्याय 11वं वचन. मी लवकर येतो व तुझा मुकुट कुणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. दृढ धरून राहा. माझ्या तोंडासमोर होतंय मुकुट. हे बक्षीस आहे तुमच्या नावावर. आणि हे बक्षीस 2:3-11. हे बक्षीस तुमचं कोणी हिरावून घेऊ नये म्हणून सांभाळून ठेवा म्हणलाय प्रभू. दृढ धरून राहा. हा, दृढ म्हणजे सांभाळा. येस. आणि दृढ धरण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावायचा नाही. किती सोपी भाषा आहे, पण आज वचनाला दोष लावला जातोय. लावला जातोय का नाही दोष आज वचनाला? प्रभू कुठं उतरून आलाय आज? तुमच्या घरात आलाय ना. स्वतःच्या मनाचं परीक्षण करा. आता मी थांबणार आहे बर का, 1 मिनिटात थांबणार आहे. स्वतःच्या मनाचं परीक्षण करा. काय परीक्षण करा? मी देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा विश्वासणारा आहे का? आणि जर तुमचं मन, तुमचा आत्मा तुम्हाला म्हणत असेल अरे तू वचनाप्रमाणे चालणारा विश्वासणारा नाही, तर आजच ठरवा. काय ठरवा? वचनातून बघू. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन. महिमा 1 अध्याय 22वं वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. या गोष्टीने खबरदार व्हा. या गोष्टीला समजून घ्या. देवाची इच्छा काय आहे? वचनाप्रमाणे आचरण करणारे. आणि जे वचनाप्रमाणे आचरण करणारे असतात ते कधी बायबलच्या वचनाला दोष लावतात का? आणि जर वचनाप्रमाणे आचरण करणारे बायबलच्या वचनाला दोष लावतात तर ते कोणते प्रियजन आहेत? मग तुम्ही ठरवा. तरी देवबाप काय म्हणतोय? तो आपले वतन सोडून देणार नाही. म्हणजे त्याला माझं घरचं लेकरू आहे असं प्रभू संबोधितो. वचनाला दोष लावतोय तरी प्रभू त्याला म्हणतो तू माझं लेकरू आहे. बघा प्रभूचा अंतःकरण. प्रभू म्हणू शकत होता ना माझ्या वचनाला दोष लावतो, तू माझं लेकरू होऊ शकत नाही. देवबाप म्हणतो माझं वतन आहे, तू वतन, आणि मी तुला सोडून देणार नाही. आणि ज्याला देवबाप सोडून देणार नाही, देवबाप त्याला नरकात टाकीन का? आज बघा आम्ही काय संदेश ऐकतो, परीक्षण करा जरा. आम्ही संदेश काय ऐकतो, काय वचन आमच्या कानी येत आहे याचं परीक्षण करा. देव बाप्पाचा आत्मा कोणालाही खिन्न करणारे शब्द, भावनेला ठेस लागणारे उद्गार कधी देवाचा आत्मा देवाच्या सेवकाच्या मुखातून प्रकट नाही करणार. कारण तुम्ही बसलात आशीर्वाद घेण्यासाठी. बसलात का नाही? म्हणतात का तुम्ही? नाही नाही ब्रदर, आम्हाला आशीर्वाद नाही लागत, तुम्ही आलात म्हणून बसलोत आम्ही. तुम्ही नसते आम्ही नसतो बसलो. आशीर्वाद तुम्हाला पाहिजे. प्रभूला कळतंय की यांनो, प्रभू पण सेवकाला घरातून बाहेर काढण्या अगोदर ठरवितो या प्रियजनांना मला आज काय आशीर्वाद द्यायचा आहे. सर्वात मोठा आशीर्वाद कोणता असतो माहिती का? कोणता असतो? सर्वात मोठा आशीर्वाद कोणता असतो? सेवक आपल्याकडे, सेवकाचा आदर करणे, तिथं प्रभूचा आदर. या सगळ्या झाल्या गोष्टी. याच्या पुढचा आशीर्वाद
सर्वात मोठा आशीर्वाद काय आहे माहिती का? देवाचं वचन ऐकणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जेवढा आम्ही वचन ध्यान देऊन ऐकू ना तेवढी आशीर्वाद देव बापा आम्हाला देणार. आम्ही वचनाला ध्यान देऊन ऐकणार नाही ना, आशीर्वाद पण आमच्यापासून तसेच जाणार जसं आम्ही वचन आमच्यापासून दूर करतो. म्हणून नीतिसूत्रे 16:20 मध्ये लिहिलंय, जो वचनाकडे लक्ष देतो त्याचे कल्याण होते. देव बाप्पाने प्रत्येक वाक्याचा प्रत्येक शब्दाचा पुरावा आपल्या पवित्र शास्त्रात ठेवलाय. त्याला जसा उपयोग करायची त्याची इच्छा असेल तसा तो सेवकाच्या मुखातून उपयोग करून घेतो. यांनो, वचन जर तुम्ही ध्यान देऊन ऐकलं, तुमचे आशीर्वाद, सैतानाचे करोडो दुष्ट आत्मे आले तरी ते आशीर्वाद काढून नेणार नाही. लक्षात ठेवा. आणि जो वचनाकडे लक्ष देतो ना, आणखी एक जरा वाक्य बोलतो, तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी आहे. त्याला तुम्ही दुसऱ्या अर्थामध्ये घेऊ नका. कारण मनुष्य अर्थाचा व्यार्थ करतो, देवबाप करत नाही कधी. देवबाई गोष्टी पण संदेशामध्ये पवित्र आत्मा रोखठोक बोलतो. म्हणून देवाचं आत्म्याचं वचन आर्य पार आहे. ऐकलं तर कल्याण होईल, नाही ऐकलं तर मग न्यायासाठी उभं राहा. आता तुम्हाला कशा पद्धतीने भावी जीवनात चालायचंय तुम्ही ठरवा. तुम्हाला कोणते आशीर्वाद देवाकडून हवे आहेत याची कल्पना तुम्ही ठरवा. आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद लेस राहायचं हे तुम्ही ठरवा. जर सांगितल्याप्रमाणे करण्याची तयारी 30% प्रभूला दाखवली ना, आशीर्वाद तुमच्या नावे लिहिले. पण जर 30% पण तुम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा शब्द घेण्याचं न मान्य केलं, मग मला नाही सांगता येणार तुम्हाला काय देव देईल. 30% पर्यंत मला माहिती आहे, देवाने मला शिकवलंय. 30%, 60%, 100% हे शिकवलंय. पण 30च्या खालचं मला प्रभूंनी नाही शिकवलं आणि दाखवलं पण नाही 30च्या खालचं काय. म्हणून मला सांगता येणार नाही 30च्या खाली तुम्हाला काय भेटल. पण 30 असलं ना, काही ना काही भेटण्याची हमी गॅरंटी आहे तुमच्याकडं. कधी कधी ताबडतोब आहे, कधी कधी वाट बघल्यानंतर आहे. ध्यानात ठेवा, देवबाप कधी कधी ताबडतोब देतो, कधी कधी अंतराने देतो, पण दिल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याजवळ 30 आहे त्यालाच. 30च्या खालच्या वाल्यांचं मला माहिती नाही, मी सांगू शकत नाही. मी कशाला दोषी होऊ बोलून. प्रभू म्हणशील मी काय बोलत नाही, तू कशाला मनाने काय सांगू राहिला. 30 वाल्यांचं मी बोलू शकतो. म्हणून आता एक वाक्य ऐकून डोळे बंद करा. प्रार्थनेला बसताना नेहमी मी देवाकडून 30% का होईना घेणार अशा इराद्याने बसा, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद मिळतील. आणि जर या इराद्याने नाही बसले, मग देवावर तुमचा विचार तुम्ही सोपवा. देव बाप्पा 30च्या खाली मी आहे, माझ्यासाठी काय आहे देव बाप सांगन तुम्हाला, मला सांगता येणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. प्रार्थना करता आता तुम्ही. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, सामर्थ्याने भरलेल्या माझ्या जिवंत देवा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला महिमा देतो माझ्या देवा. तुझ्या समान, तुझ्या वेगळा कुणीच नाही. तूच एकमेव जिवंत परमेश्वर, तो आमचा आहेस प्रभू. तो आमची ढाल, तो आमचं कवच, तो आमचं सामर्थ्य आहे माझ्या देवा. तो आमचा शरणस्थान आहे प्रभू. तो आमचं पारितोषिक आहे. तो आमचं प्रकाश व तो आमचं तारण आहे परमेश्वरा. कारण तू वचनामध्ये म्हणतोस माझ्या देव बाप्पा, खरोखर प्रभू राजा दावीद राजा म्हणतो, जगातील 1000 दिवसांपेक्षा
माझ्या अंगणातील तुझ्या अंगणातील एक दिवस मला हर्षाचा वाटतो. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, जेव्हा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये बसतो माझ्या देवा, आज आम्हाला हा आनंद कुणीच देऊ शकत नाही बाप्पा. ओय प्रभू, किती लोक आहेत बाप्पा की हा आनंद शोधण्यासाठी परमेश्वर बाप्पा ते इतके भाग्य नाहीये प्रभू त्यांचं. पण आज आमचं भाग्य आहे परमेश्वर बाप्पा की तू पास्टर आमच्या घरी प्रभू घेऊन येतोस बाप्पा. पवित्र आत्मा तुझ्याशिवाय हे कोणीच करू शकत नाही बाप्पा. मनुष्य स्वतःच्या बलाने, बुद्धीने आणि ताकदीने काहीच करू शकत नाही. त्याला पवित्र आत्म्याची सहाय्यता लागते. आणि खरोखर प्रभू, पवित्र आत्म्याद्वारे प्रभू पास्टरांना तू आमच्यामध्ये घेऊन आलास, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. खरोखर प्रभू, पास्टरांनी जे काही आम्हाला वचन सांगितले माझ्या देव बाप्पा, खरोखर बाप्पा वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आज खरोखर परमेश्वर बाप्पा, आज या वचनाप्रमाणे आम्हाला तू घडव माझ्या देवा. प्रभू, तू आम्हाला आशीर्वाद ठेवलेले आहेत माझ्या देव बाप्पा, 30 पट, 60 पट, 100 पट माझ्या देवा. पण आज प्रभू आमच्या हातात आहे परमेश्वरा की आज आम्हाला कितपत त्या आशीर्वादासाठी प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला मागायचंय माझ्या देव बाप्पा. आज खरोखर परमेश्वर बाप्पा, सुंदरच्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित केले बाप्पा. या 40 दिवसांमध्ये परमेश्वर बाप्पा, तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला धुवून निर्मळ आणि स्वच्छ कर माझ्या देव बाप्पा. आज खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्ही उपवास धरत असताना परमेश्वर तो आम्हाला सहायता मदत करतोस माझ्या देव बाप्पा, शक्ती सामर्थ्य देतोस म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, या उपवासामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही करत माझ्या देव बाप्पा. केवळ प्रभू आम्ही अशी अपेक्षा करतो बाप्पा की जे हरवलेले लोक आहेत बाप्पा त्यांचं तारण होऊ दे माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर प्रभू त्यांच्याद्वारे तू उंचवल्या जा आणि गौरवल्या जा माझ्या देव बाप्पा. जे अंधारामध्ये आहेत प्रभू त्यांना प्रकाशाच्या राज्यामध्ये तू घेऊन ये माझ्या देवा. त्यांच्यावर तुझी दया आणि तुझी कृपा केली जाऊ दे बाप्पा. आणि खरोखर माझ्या देव बाप्पा, आज परमेश्वर या 40 दिवसांमध्ये परमेश्वरा, या उपवास पवित्र दिवसांमध्ये परमेश्वरा प्रभू तुझ्या योग्यतेचा आम्हाला तू तयार कर बाप्पा. आमच्यामधील तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक माझ्या देव बाप्पा. प्रभू वचनाप्रमाणे आम्हाला चालण्यासाठी तू साथ आणि मदत कर माझ्या देव बाप्पा. ते ज्ञान, ते बुद्धी, ते सामर्थ्य तू आम्हाला पुरव माझ्या देव बाप्पा. आज प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाची तयारी करावी माझ्या देव बाप्पा. आज खरोखर माझ्या देव बाप्पा आम्हाला पवित्र आत्मा म्हणून तू आम्हाला सहाय्य करता पाठवलेला आहे माझ्या देव बाप्पा. पण प्रभू तू आमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही याची आम्ही खरोखर बाप्पा आम्ही पडताळणी केली पाहिजे माझ्या देव बाप्पा. आणि त्या पवित्र आत्म्याला कसं प्रभू तू येऊपर्यंत आम्ही खरोखर बाप्पा तुझ्यामध्ये राहावं प्रभू, यासाठी प्रभू तू आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दे माझ्या देव बाप्पा. जसा कुंभार आपल्या मातीच्या पात्रांना घडवतो माझ्या देवा, तसं तू आम्हाला घडव आणि तयार कर माझ्या देव बाप्पा. आणि होऊ दे तुझ्याच नावाचा गौरव बाप्पा. प्रभू तू वचन दिलंय माझ्या देव बाप्पा की दूध पाजणारी आई तुला सोडल, पण मी तुला कधीच सोडणार नाही आणि टाकणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आणि खरोखर प्रभू तू माझ्या कुटुंबाबरोबर आहेस, माझ्या परिवारामध्ये आहेस, म्हणून तुझ्या आभार आणि उपकार मानते माझ्या देवा. खरोखर प्रभू तू महान आहेस, तू अद्भुत आहे, तुझ्यासारखा कोणीच नाही बाप्पा. मर्त्य मानव काय तुझी आठवण करावी आणि मानव तू त्याला काय दर्शन देवा बाप्पा. खरोखर परमेश्वरा आज तू आमच्या जीवनामध्ये आहेस, आमच्या अंतःकरणामध्ये आहेस माझ्या देवा, म्हणून तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. कारण तू बोललाय प्रभू, बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके, आणि त्या निवडलेल्यांमध्ये प्रभू तू आमची निवड केलीस म्हणून तुझे आभार आणि उपकार मानते. पुन्हा एकदा आमचा परिवार मिळून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही पुन्हा म्हणेल परमेश्वर बाप्पा की जे घर प्रभू तू आम्हाला दिलंय बाप्पा त्यासाठी तुला धन्यवाद देतो. कारण हे घर आमचं नसून हे तुझं आहे बाप्पा. कारण या घरामधून तू उंचवला जात आहे परमेश्वरा, तू गौरवला जात आहे बाप्पा. आणि खरोखर बाप्पा तुझे निवडलेले जे खरेपणाने आत्म्याने सेवा करणारे सेवक तू आमच्या कुटुंबामध्ये दर आठवड्यामध्ये घेऊन येतोस परमेश्वरा, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. प्रभू आम्ही स्वतःला नम्र करतो बाप्पा, स्वतःला शून्य करतो माझ्या देव बाप्पा. प्रभू आमची नको पण तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर बाप्पा. आमच्या जीवनाद्वारे तू उंचवल्या जा आणि गौरवल्या जा प्रभू. परमेश्वर पित्या पास्टरांचं येणं आणि जाणं तू आशीर्वादित करतोस, तुझ्या आभार आणि उपकार मानते बाप्पा. खरोखर प्रभू पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावात मागते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे आम्हास सोडिली आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको पण वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.
आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशूच्याच रक्ताचं जयकार. आमेन. कॅमेरा असा झाला माझा. डोळे बंद होते, मला माहीतच नाही कॅमेरा कसा असा झाला. नाही, चालू आहे. 1 घंटा 42 नाही, 1 घंटा 42 मिनिटाचा संदेश आहे आजचा.